महत्त्वाची बातमी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी आयकरांना छापेमारी केली आहे। शिवसेनेचे माजी आमदार घनश्याम दुबे यांच्या घरी सुद्धा आयकरांना छापे टाकले आहेत। शर्मा मनसुख हिरेन हत्या प्रकरणामधील आरोपी आहेत। तर सध्या जामिनावर आहेत। एका माजी महसूल मंत्र्याच्या पीएवर देखील आयकर विभागाने धाड टाकली। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, प्रदीप शर्मांच्या घरी देखील आयकरांना छापेमारी केली आहे, कोणतं प्रकरण? नक्कीच निखिल, आपण पाहतोय की आयकर विभागानं एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी जी आहे ती छापेमारी केलेली आहे। गेल्या 2 तासापूर्वी जी आहे ती छापेमारी झालेली आहे। एव्हरेस्ट हाईट्स जे या ठिकाणी जे त्यांचं घर आहे 19व्या मजल्यावरती, या ठिकाणी जे आहे ते आयकर विभागानं छापेमारी केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की प्रदीप शर्मा जे आहेत ते एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि वादग्रस्त अधिकारी म्हणून त्यांची ओळख जी आहे ती ओळख मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती। त्या अगोदर आपण जर पाहिलं तर अँटेलिया स्फोटक प्रकरणामध्ये देखील त्यांना जे आहे ते तुरुंगवास भोगावा लागला होता। त्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वी जे आहे ते त्यांचं जामीन देखील मंजूर झालं होतं। परंतु आता आयकर विभागाच्या रडारवर जे आहेत ते प्रदीप शर्मा आलेले आहेत आणि त्यांच्यावरती छापेमारी जी आहे ती छापेमारी सुरू आहे। त्याच्यामुळे या छापेमारीतून काय नक्की निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की माजी आमदाराच्या काही ठिकाणी देखील ही छापेमारी सुरू आहे। त्याच्याच संबंधित जी आहे ती छापेमारी प्रदीप शर्मा यांच्या घरी सुरू आहे। आपण जर पाहायला गेलं प्रदीप शर्मा यांची कारकीर्द जी आहे ती कारकीर्द अनेक प्रकरणांमुळे वादग्रस्त होती आणि आता त्याच्यामध्ये आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे। त्याच्यामुळे या नक्की हे प्रकरण कोणतं असावं आणि या प्रकरणातून नक्की बाहेर काय येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। निखिला, नक्कीच निवृत्ती, त्याचबरोबर एका माजी मंत्र्याच्या पीएवर देखील महसूल मंत्र्याच्या पीएवर देखील छापेमारी करण्यात आली आहे। या संदर्भात काय माहिती आहे? नक्की ज्या पद्धतीने प्रदीप शर्मा यांच्या घरी छापेमारी सुरू आहे त्याच पद्धतीने बोरिवलीमध्ये देखील एका आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे। एकूण 3 ठिकाणी छापेमारी सुरू आहे आणि ही तिन्ही प्रकरणं जी आहे ते एकंदरीत जे आहे ते संबंधित आहेत। त्याच्यामुळे या छापेमारीतून नक्की काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु प्रदीप शर्मा यांच्या याच घराच्या इथे 19व्या मजल्यावरती जी आहे ती छापेमारी सुरू आहे आणि ज्या पद्धतीने छापेमारी सुरू आहे त्यामध्ये या छापेमारीतून नक्की काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की अनेक दिवसांपासून प्रदीप शर्मा यांची कारकीर्द जी आहे ती कारकीर्द वादग्रस्त असल्याचे आपल्याला पाहायला मिळत होतं। अँटेलिया स्फोटक प्रकरणामध्ये देखील प्रदीप शर्मा यांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं होतं। त्यांचं जामीन जे आहे ते जामीन मंजूर झालेलं आहे। परंतु आयकर विभागाची जी छापेमारी सुरू आहे त्या छापेमारीमध्ये देखील नक्की काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचसोबतच आणखी 2 ठिकाणी जी आहे ती छापेमारी सुरू आहे। ही छापेमारी आणखी किती वेळ चालतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद एकूणच माहितीबद्दल निवृत्ती। तर एका माजी महसूल मंत्र्याच्या पीएवर देखील